श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे आषाढी अमावस्या, दीप अमावस्या. तसेच याच अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं आणि याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे. त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. आता अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची, आपल्या पितरांची सेवा केली जाते. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या कुळात आपण वाढलो, ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत, अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तींचा अर्थात पितरांचा सदैव आदर करावा. शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावस्येला त्यांच्या नावे पूजन करावे, स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे. त्यांच्या नावे दानधर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढ्यांनाही लाभतो. यासाठी तसेच पितृदोषातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्राने काही उपाय दिले आहेत. पितरांची सेवा केल्याने त्यांचे पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते. घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास, घरात सतत भांडण तंटा कटकटी होत असल्यास, यापैकी कोणत्याही कारणाने घरातील सदस्याचे मन अस्वस्थ बेचैन होत असल्यास पितरांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते. मुलांच्या आई वडिलांशी वारंवार खटके उडत असल्यास, पती पत्नीमध्ये विकोपाची भांडणे होत असल्यास पितरांची सेवा केल्याने भांडणे वादविवाद कमी होतो व कुटुंबात सौख्य नांदते. घरात सतत आजारपण येत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणी निर्माण होत असल्यास पितरांच्या सेवेने आरोग्य उत्तम लाभून आयुष्य वृद्धी वाढते. पितरांच्या सेवेने समाजातील सर्व लोकांशी संबंध सुधारतात. कोणाकडूनही फसवणूक होत नाही. शेती, व्यवसाय, नोकरी संबंधित व्यक्तींशी संबंध सुधारून प्रगतीतील अडथळे देखील दूर होतात. पितरांच्या सेवेने स्थावर मालमत्ता, संपत्ती याचा लाभ होऊन कुटुंबास मन स्वास्थ्य लाभते व आत्मविश्वास वाढतो. बाहेरील बाधांचा, हितशत्रूंचा उपद्रव होत नाही. अकाली मृत्यू देखील टळतो. आपले पूर्वज केवळ त्यांचे स्मरण केल्यानेही तृष्ट होतात. यासाठी दर अमावस्येला त्यांचे मनापासून स्मरण करा. आपण जो स्वयंपाक करतो त्यातलाच थोडा भाग पितरांच्या नावे काढून कावळ्याला, गाईला नाहीतर कुत्र्याला खाऊ घाला. त्यांच्या रूपे पितर तृप्त होऊन समाधान पावतात. पितरांच्या आवडीचा पदार्थ केल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला तो पितरांच्या नावे दान करा. एखाद्याचा आत्मा तृप्त झाला की पितरही तृप्त होतात. यथाशक्ती दान करा, सेवा करा. त्यातून जे आत्मिक समाधान मिळते तर ते शब्दात सांगू शकत नाही. थोडक्यात काय तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्माही समाधान पावतो. यासाठी पितृसेवा करावी लागते. आता आपल्या घरामध्ये अगदी पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण दर अमावस्येला आपल्या पितरांची पूजा सेवा ही केलीच पाहिजे. आता या अमावस्येला आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे, पण त्याच अगोदर आपण आपल्या घरामध्ये काही छोटे छोटे उपाय देखील करू शकता की ज्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, अडचणी, अडथळे, संकटे चालू आहे तर ते दूर होण्यास मदत होईल व आपल्या मुलांची देखील प्रगती होईल. तर उपाय कोणता करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही ऑलराऊंडर या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पितरांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आता अगदी तुम्ही माठ भरून ठेवत असाल किंवा अगदी एखादं मातीचं भांडं भरून ठेवलेलं असेल तर त्यातील पाणी आपण अमावस्येच्या दिवशी घ्यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण मुख्य दरवाजा उघडतो किंवा सकाळी जर लक्षात राहिले नाही तर तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तर मातीच्या भांड्यातील पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे. आता अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आणि जर आपण तिथे पाणी शिंपडले तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. त्यामुळे तिथे आपण पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडत असताना तुम्ही तुमच्या पितरांचे नाव देखील घेऊ शकता किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. आता या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची, पितरांची सेवा करायची आहे. त्यासाठी आपण दही भाताचा उपाय करायचा आहे. आता हा उपाय अगदी आपण अमावस्येच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे. जेव्हा आपण अगदी झोपायला जातो तेव्हा आपण हा उपाय करावा. अगदी आपली सर्व कामे आवरून झाल्यानंतर जेव्हा झोपण्याची वेळ असते तेव्हा हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे.
तसेच आपल्या घरामध्ये जी काही लहान मुले असतात त्यांना देखील अगोदरच सांगून ठेवावी. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता या उपायासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. अगदी मूठभर किंवा अगदी छोटासा ग्लास, छोटीशी वाटीभर आपण तांदूळ शिजवायचे आहे. आता हे तांदूळ शिजवत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर आपण आळणी भात हा शिजवायचा आहे. आता भात शिजून झाल्यानंतर थोडासा थंड होऊन द्यायचा आहे आणि एखाद्या पतरवाळीवरती किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती हा भात काढायचा आहे. आता पतरवाळी किंवा पुठ्ठ्यावरतीच का काढावा, कारण की हा भात आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे आणि आपण जर प्लेट ठेवली तर आपल्याला परत आणता येणार नाही. त्यामुळे पतरवाळी किंवा पुठ्ठ्याचा वापर करायचा आहे किंवा अगदी द्रोणचा देखील तुम्ही वापर करू शकता. आता त्यावरती भात ठेवल्यानंतर आपल्याला थोडंसं 2 चमचे दही त्यावरती टाकायचं आहे. दही नसेल तर दूध घ्या, दुधामध्ये लिंबू पिळा आणि ते दही आपण त्या भातावरती टाकावं. थोडेसे काळे तीळ देखील त्यावरती टाकायचे आहे, कारण की काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना समर्पित आहे असे म्हणतात. नंतर भातावरती आपण हळदी कुंकू देखील वाहायचं आहे आणि हा भात आपण थोड्या वेळ आपल्या घरामध्ये जी काही दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे. आता दक्षिण दिशेला या दिवशी आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे, त्यावरती आपण मातीची पंती किंवा गणकेचा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे. आता हा भात देखील आपण तिथे ठेवायचा आहे आणि आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. आता तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता. तसेच आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानाकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे. त्यानंतर ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा आपण जप करायचा आहे. तसेच पितृअष्टक देखील पठण करायचं आहे, पितृस्तुती देखील पठण करावी. आता या सेवा करणे तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल, पण या सेवा आपण करायच्याच आहे. त्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. नंतर तुम्ही तुमच्या पितरांना तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे तर त्याबद्दल सांगू शकता. मुलांचा विवाह जुळून येत नाही, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये पैसा आला तरी तो पैसा स्थिर राहत नाही किंवा माझं घर होत नाही, गाडी होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे देखील आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हा भात उचलायचा आहे आणि हा भात आपण अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. आता अंघोळीचं बाथरूम हे कोरडं असावं आणि हा भात ठेवल्यानंतर तिथे कोणीही जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता अंघोळीच्या बाथरूममध्ये खिडकी असेल तर त्या खिडकीमध्ये जरी हा भात ठेवला तरी पण चालेल. त्यानंतर अंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे आणि त्या बाथरूममध्ये नंतर कोणीही जायचं नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे, म्हणजे शुक्रवारी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आपण अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आणि तो भात उचलायचा आहे. शक्यतो तरी अगदी पहाटे जरी तुम्ही तो भात उचलला तरी पण चालेल. आता हा भात आपण ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आणि हा भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही. आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल, पण शक्यतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती असतील, आजी असतील तर आजोबा असतील तर त्यांनी हा उपाय करावा आणि त्यांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल. आता हा भात कुठे ठेवायचा? आपण घराच्या बाहेर जायचं आहे. दक्षिण दिशेकडे जाण्याचा प्रयत्न करा. तिकडे जाणे शक्य नसेल तर घराच्या बाहेर जा आणि एखाद्या रिकाम्या ठिकाणी आपण हा भात ठेवायचा आहे. अशा ठिकाणी ठेवा की जेथे एखादा पक्षी, प्राणी हा भात खाऊन जाईल. अगदी अडचणी, अडगळीच्या ठिकाणी देखील हा भात ठेवू नका. आता भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही, आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. आता घरी आल्यानंतर अगदी दरवाजाच्या बाहेरच पाणी असेल तर तिथे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे किंवा घरामध्ये येऊन तुम्ही अगदी अंघोळ केली तरी पण चालेल. त्यानंतर तुमची जी काही पूजा आहे, सेवा आहे तर ती तुम्ही करू शकता. फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय आपण करायचा आहे. आता अगदी ज्यांना घराबाहेर भात ठेवणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तींना काय करायचं आहे, तर आपण भात घ्यायचा आहे, त्यावरती दही टाकायचं आहे. आता यावरती काळी तीळ टाकायचे नाही, फक्त भात आणि दही. त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जे काही चारी कोपरे आहे
तर त्या चारही कोपऱ्यामध्ये आपण भात दही टाकायचं आहे। जेवढे पण घरामध्ये कोपरे असतील तर त्या कोपऱ्यामध्ये भात आणि दही थोडं थोडं ठेवायचं आहे आणि ठेवताना हाच विचार करायचा आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होणार आहे। कारण की भात आणि दही आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा वास्तुदोष असेल, पितृदोष असेल तर ते दूर करण्याचं काम करत असते। त्यामुळे असं भात आणि दही तुम्ही अगदी दर अमावस्येला तुमच्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडलं तरी पण चालेल। आता घरामध्ये आपण हे रात्री टाकायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे शुक्रवारी आपण ते भात आणि दही जे थोडं थोडं घरातले कोपऱ्यामध्ये टाकलं होतं तर ते तिथून उचलून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे। यामुळे जर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा वास करत असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते आणि मुख्यतः म्हणजे आपल्या मुलांची जी काही प्रगती कुठेतरी खुंटलेली असते तर ती देखील दूर होते व मुलांची, घराची, पतीची, सर्वांची सर्वांगीण प्रगती होते। त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही करू शकता। तसेच याच दिवशी अगदी तुम्ही भात आणि दही घ्यायचं आहे आणि हे तुमच्या घरावरून देखील उतरून टाकू शकता। घरावरून 7 वेळा ओवाळायचं आहे, उतरवायचं आहे, म्हणजेच मुख्य दरवाजावरून उतरवताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर हो दे। असे म्हणून झाल्यानंतर ते भात आणि दही तुम्ही घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे। जिथे एखादा पक्षी, प्राणी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे आणि जर कुणी खाल्लाच नाही तर अशा वेळेस तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका। धन्यवाद।